पॉवर हाउस असले पॉवर हाउस चला आता दुसरा ग्रुप आहे. मगाशी आपला ग्रुप झाला आणि त्यानंतर आता आहे तो 30 वयोगटापासून 35 वयोगटापर्यंत ज्या महिला इच्छुक आहेत त्यांनी पटकन पुढे यायचंय. चला 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 पटकन. स्वप्न सातारा जिल्ह्याचा आभार ज्यांच्याकडे आपण बघतो त्या माननीय नामदार श्रीमंत चतुर्थी शिवराज शिवराजे भोसले यांचं आगमन होत आहे. एकदा जोरदार हात वर करून टाळ्या झाल्या पाहिजे आणि ज्यांचं मुलं घेतलं जातं ते माझे नेते आणि त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम. सर्व अतिथीला विनंती करतो की आपल्या महाराष्ट्राचा राज्यदेव पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. आज या ठिकाणी आपण महिला मेळावा आयोजित केलेला आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणांवर आणि विश्वासाच्या या प्रमाणावर राज्य करणारे माझे राजे आणि त्यांच्या प्रती आपली प्रेम भावना व्यक्त करायची. सर्वांना विनंती की फक्त एकच मिनिट सर्वांनी उभं राहायचं आणि बाबा राजे यांचा औक्षण करावं. मी इथे असलेल्या सर्व आदरणीय महिलांना विनंती करतो की आपण यायचंय. मी मगाशी सांगितलं औक्षण करायचंय ते बाबांच्या दीर्घायुष्यासाठी आणि असा विकास त्यांनी या सातारा जिल्ह्याचा करत राहायला पाहिजे. माझे नेते ज्या सध्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्याच मंत्रिमंडळानं माझी एक लाडकी योजना आणली. माझ्या माता भगिनीने तुमच्या खात्यात दर महिन्याचे 1500 रुपये येतात. त्यांच्यासाठी त्या मंत्रिमंडळात माझी राजकीय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. कोणताही कार्यक्रम असला मी मगाशी सांगितलं की माझ्या या सातारा जिल्ह्याला पडलेलं जोर स्वप्न माझ्या जिल्ह्याचं आभार त्यात मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व याचं एकमेव समीकरण अगदी यशस्वी समीकरण यांचा भव्य नागरी सत्कार रवींद्र परिवार रवींद्र मित्र समोर आणि त्यांच्या प्रमाणाच्या समोर असलेला माझ्या महामहिमे समोर त्यांच्या समोर त्यांच्या
गणपती बाप्पा धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम. आजच्या आपल्या कार्यक्रमाची ज्यांचा वाढदिवस आहे, ॲक्च्युली महाराजसाहेबांचा वाढदिवस 30 मार्चला आहे, पण आपण 5 वर्ष झाले महाराजसाहेब आपल्याला वेळ देतात आणि चांगल्या पद्धतीने इथं महिलांच्या उत्साहात आपण बाबाराजांचा वाढदिवस साजरा करतो. अशा आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित माता भगिनींना मी त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि व्यासपीठावर माझे सहकारी तसेच आपल्या पश्चिम भागातील उपनगराध्यक्ष अविनाशदादा कदम, तसेच आमचे मोठे बंधू माजी उपनगराध्यक्ष दिगंबरजी ढोणे, योगेश स्वर्गे, चेतनभाऊ पवार, गजेंद्र ढोणे व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर दीपकभाऊ स्वर्गे, देवेंद्र, सर्वच आदरणीय व्यासपीठे. नेहमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्या ह्या पेठेत घेतो आणि बाबाराजे आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळ देतात. अतिशय आनंदाचा क्षण आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व माता भगिनी नेहमीप्रमाणे या गर्दीत उपस्थित राहिला. बाबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आज बाबांची आमदारकीची 5वी टर्म आहे. याच ठिकाणी याच ग्राउंडवर सभा झाली. इलेक्शनच्या बरेच सभा त्या ग्राउंडवर ढोणेपांडीच्या मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पडल्या. बाबाराजे एक सातारकरांनी, एक महाराष्ट्रानं आणि आपल्या सर्वांचे वडीलधारे आराध्य दैवत कैलासवासी अभयसिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांनी या भागावर सातारकरांवर, विशेषतः ढोणे कुटुंबावर खूप प्रेम केलं. बाबाराजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निवडून आला, पण आपण मंत्रिपदाला आपण थोडंसं कुठं कमी पडत होतो. पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलं आहे. आणि बाबाराजे मुळात म्हणजे माझ्या कुटुंबाची त्या ठिकाणी 40 ते 25 वर्षाची ही राजकीय कारकीर्द आहे, ती फक्त निव्वळ भाऊसाहेब महाराज आणि आपल्यामुळं ह्या पार पडल्या. आमचं कुटुंब कधीही दोन्ही छत्रपती असतील, भाऊसाहेब महाराज असतील यांना सोडून कधीही आम्ही कुठं गेलो नाही आणि ह्यापुढेही जाणार नाही. काय आहे की आपलीच आपले पाय वाढण्याचा प्रयत्न करतात, आपलीच आपल्याला मिसगाईड करायचा प्रयत्न करतात. पण या माता भगिनींच्या साक्षीनं आणि छत्रपतींच्या साक्षीनं आज या ठिकाणी पुन्हा एकदा ढोणे कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती म्हणून, एक प्रतिनिधित्व करणारा शहराचा व्यक्ती म्हणून आपल्याला शब्द देतो की बाबाराजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पायाशी तुमचा कार्यकर्ता म्हणूनच आहे. कारण का नगरसेवक म्हणून आणि तुम्ही खूप संधी दिली. अक्षरशः 21व्या वर्षी मला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि आता ह्यापुढं राजकारणात माझी काही फार इच्छा राहिलेली नाही आहे की बाबा मलाच पद मिळावं, मलाच नगरसेवक मिळावं. बाबा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले, खूप आशीर्वाद दिले. म्हणजे थोडासा गैरसमज झाला तो दूर करतो की वार्डची थोडी रचना होत होती, त्यात दोन्ही फळ्या पडल्या. महिलांना प्रत्येकाला वाटत होती की काम करा, नगरसेवक हा माझा भाऊ आहे, माझा मुलगा आहे, माझ्या वार्डात असावा. त्या महिला प्रेमापोटी आपल्याकडे भेटायच्या, आपणही त्यांना चांगला न्याय दिला, त्याबद्दल आपलेही धन्यवाद. पण बाबा कधीही नगराध्यक्षपदाची किंवा कुठल्या उच्च पदाची मला अपेक्षा नाही आहे, कारण का मी छत्रपतींचा कार्यकर्ता आहे, छत्रपतींचा नगरसेवक आहे. हे तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठं पद आहे. आज त्या गोष्टी सांगताना आम्हाला भरून येतो, कारण का भाऊसाहेब महाराजांची कारकीर्द सुद्धा ढोणे कुटुंबियांना खूप जवळून पाहिली. तुमची सुद्धा कारकीर्द आमची 3री पिढी. आम्ही आज रुद्र आहे, देवेंद्र आहे, वीरेंद्र आहे, बरीच आहे, गजेंद्र आहे, किरण आहे. आम्ही ढोणे कुटुंब मित्र परिवार चांगल्या पद्धतीने जवळनं बघतो. एकच सांगू की ढोणे कुटुंबाला जो तुम्ही शिक्का मारला, ढोणे कुटुंबाला जे तुम्ही ज्या ठिकाणी पद दिलं, ज्या ठिकाणी सन्मान दिला, तर आम्ही पूर्ण खुश आहोत. आणि महाराज आज म्हणजे जर पंचायतीनं आम्हाला असं वाटायचं भाषण करताना की माझा नेता मंत्री व्हावा, माझा नेता महाराष्ट्रात 1 नंबरचं मंत्रिपद मिळावं. महाराजसाहेब भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादानं
आईसाहेब आढळराजेंच्या आशीर्वादानं व सर्व सातारकरांच्या आशीर्वादानं आपली शेत ही महाराष्ट्रात एक नंबरला लागली. आज बांधकाम खात्यासारखी इतकी मोठी जबाबदारी अतिशय कटाक्षपणे पार पडत असताना आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. कारण का बाबा खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही मंत्रिपदाचं कार्यकाळ सांभाळला आणि चांगल्या पद्धतीने ते निभवतो. महाराज साहेब माझी राजकारणाची आपल्याकडून तिसरी टर्म आहे. मला अक्षरशः ऊर करून येतं की मला एक स्वप्न बघितलेलं ह्या ग्राउंडवर किंवा ज्यावेळेस तुमच्यावर आम्ही लहानपणापासून वावरत होतो की तुम्हाला एक मंत्रीपद म्हणून किंवा एक लाल दिव्याच्या गाडीत बघायचं होतं. मला ते माझं पूर्ण सगळं सातारकरांचं असेल, माझं असेल, माझ्या मित्रपरिवार असेल, स्वप्न खूप पूर्ण झालेलं आहे. आणि आपण चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम करताय. आपली जास्तीत जास्त आज बांधकाम मंत्री अजून पदोन्नती चांगल्या पद्धतीने व्हावी ही आम्ही सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि महाराज साहेब भाषणात माझ्याकडनं काही चुकून झाली असेल तर आत्तापर्यंत इतके वर्ष तुम्ही आम्हा कुटुंबांना सोडून घेतलं आहे. यापुढेही घ्याल. जाता आता एकच सांगेन की आजपर्यंत अशी 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा माझ्या वडिलांपासून निवृत्ती ढोणे, दिगंबर ढोणे, कैलासवासी रजनी ढोणे, दादा असतील त्या कुटुंबावर आपण मातृत्वाचं एक पितृत्वाचा एक कायम सर्व कुटुंबियांनी आशीर्वाद ठेवला आहे. जिथं चुकल तिथं आम्हाला मार्गदर्शन केले. महाराजसाहेब कधी काही चुकलं असेल ह्या मोठ्या मुलांना आत्तापर्यंत जसं माफ केलंय तसं माफ करा. कारण का कधीही आमच्या कोणीही कुठल्याही प्रसंगाला जसं तुम्ही आमच्या कुटुंबियाच्या मागे ठामपणे, मित्रपरिवाराच्या मागे ठामपणे उभं होता तसंच महाराजसाहेब कुठल्याही आपल्या कार्यक्रमाला म्हणजे टू व्हीलर रॅली असेल, कुठलेही आपले सत्काराचे इव्हेंट असतील किंवा मंत्री महोदयांचं आगमन असेल, महाराजसाहेब कधीही आम्ही कमी पडलो नाही, इथून पुढेही काढणार नाही. कारण का महाराजसाहेब जे रवींद्र ढोणे यांच्या सर्वांच्या मातृभूमी या साक्षीला सांगतो की रवींद्र ढोणे जो उभा आहे तो निव्वळ फक्त बाबा या सुनीलराजेंच्या आशीर्वादानं उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं उभा आहे. त्याच्या रवींद्र ढोणे हा सगळ्याचे कोपऱ्यातच आहे नाचता की मी त्या ठिकाणी नमूद करतो. कारण का एक सामान्य कार्यकर्त्याला काकड देण्याचं काम मी बाबांनी केलंय. जास्त वेळ बाबांचं घेत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी बाबाराजा आले. बाबांनी गेल्या 5 वर्षात आपला वेळ देत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण 30 मार्चचा वाढदिवस 29 मार्चला करतो. मी माझ्या कुटुंबियाच्या व सर्व सातारकरांच्या व माझ्या माता भगिनींच्या वतीनं महाराज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उद्याच्या पाडव्याच्या सुद्धा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. बोलण्यातलं उगातनं काही माझ्याकडनं चुकून झाले असेल एक लहान भाऊ, एक मुलगा म्हणून एक माफ करावं. पण बाबांसाठी जे प्रेम आहे हे मी नुसतं बोलण्यापेक्षा माझ्या कृतीतनं किंवा वागण्यातनं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने युवकांनी काम केले. कधीही महाराजांच्या नावाचा गैरफायदा भाऊसाहेब महाराजांच्याही नाही, शिवेंद्र बाबांचा पण नाही, कधीच घेतलेला नाही. त्या ठिकाणी हेच सांगतो की बाबा आत्तापर्यंत जसं महाराजसाहेब आपला आशीर्वाद प्रेम होतं ह्यापुढे सुद्धा सदैव राहू आणि आम्ही कायम तुमच्याबरोबर आहोत. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तुमचेच आहोत आणि तुमचेच राहणार. आपण इथं आला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. आपण कार्यक्रम या ठिकाणी रवी भाईंनी ठेवला आणि आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नेहमीच आपण रवी भाईच्या मागं सगळ्या माता भगिनी पूर्ण ताकदीनं उभा राहता. त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपलं रवी भाईयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे. ते आज सुद्धा आपल्या उपस्थितीवरनं दिसून येते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम, अमोल मोहिते, त्याचबरोबर मान्य दिगंबरजी ढोणे, मान्य किरण, गजेंद्र, त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच, राजू, त्याचबरोबर रवीचा चिरंजीवसुद्धा, रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी ढोणे भाईंचे कार्यकर्ते, मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास दिवस आहे. मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवला आहे. अनेक बक्षिसं, अनेक मोठे कार्यक्रम रवी भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता, रवी भैयाचे कार्यक्रम पार पाडता. हे आपण वर्षानुवर्ष बघत आलो. म्हणजे हेच प्रेम, हाच विश्वास आपला सर्वांचा रवी भैयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो. आपल्या आशीर्वादानं मी मंत्री झालो, आमदार झालो.
आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे. आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असतो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे. सातारा झाल्यानंतर मी बाबा जाईल लक्षात ठेवा. मी इथं आल्यावर जो मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे. मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुरतं आहे, आपल्यासाठी नाही. तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ, तुमचाच मुलगा आणि तुमच्याच बाबाराजी किंवा बाबा हे कायम राहणार आहे. हे प्रेम, हे नातं सातारकर म्हणून आपलं कायम राहणार आहे. हे आपण सगळ्या माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवावं. आज अनेक आपण कामं या ठिकाणी आपल्या डोणे कॉलनीमध्ये केली, रविबाईच्या मागणीनुसार या परिसरामध्ये केली. नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधीमध्ये तिथल्या आपल्या वरच्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे ती कायम करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले. आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा, तिथल्या जमिनी, तिथं घरं त्यांनी बांधली, ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहे. त्याचं सातबाराचा उतारा वगैरे जे काही हे तुमच्या नावावर होणार आहे. आणि लवकरच आम्ही त्याचं जे काही उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून, सीओच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे. त्यामुळे एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला, आपल्या या वॉर्डातला मार्गी लागलेला आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. अनेक कामं गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पूर्ण केली. रस्ते असतील, लाईट असेल, समाज मंदिर असतील, या ठिकाणी आपला डोंगर उताराला भाग आहे, पश्चिमेचा आपला भाग आहे. पूर्वी इकडच्या लोकांना वाटायचं किंवा आम्ही पश्चिमेला आहे म्हटल्यावर आमचं काही चुकतंय का, आमच्याकडे कोण लक्ष देत नाही. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. आज संपूर्ण प्रभागामध्ये विकास कामं सर्व परिसरामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळतात आणि पुढंसुद्धा होत राहतील. राहिला विषय राजकारणाचा, रवी तुम्हाला पण माहीत आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो आहे आणि माझ्या वेळेला, माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्या माझं मी ताकदीनं उभा राहिलो आहे. ते रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे. अगदी काही लोक, काही प्रकरणं यापूर्वीसुद्धा झाली, राजकीयदृष्ट्या आपण उदयनराजे आपण विरोधात होतो. त्यावेळेला अगदी तुमच्या व्यवसायावरनं पण रवी काही विषय झाले, तुम्हाला माहीत आहे. पण मी तिथं तुमच्याबरोबर उभा होतो. कुठेही मी विचार केला नाही कोण काय म्हणाल, कुठं काय म्हणाल, पण पूर्ण ताकदीनं त्यावर उभा राहिलो हे तुम्हाला पण माहीत आहे. त्यामुळं गैरसमज व्हायचा विषय नाही. उलट जी लोकं तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका, पसरू नका. आणि चांगलं काम जे काम चाललं ते आम्हाला करू द्या, हे या निमित्तानं मला सांगायचं वाटतं. अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहेत, त्यामुळं पुढं काय होते, कसे रिझर्वेशन पडतात, परत आरक्षण होतात नाही होत, आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय होते हे सगळं रवी गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काय बोलू शकत नाही. पुढं याचे काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होती त्याप्रमाणे आपल्याला पुढं जायला लागणार आहे, एवढंच आहे. त्यामुळं असं काही कोण इथं नगराध्यक्ष झाले, कोणाचं नाव जाहीर झाले, कोण खुर्चीत बसले का कुणी गाडी ताब्यात घेतली असं काहीच नाही. ज्या त्या वेळेला ज्याच्या नशिबात असेल ते रवी होणार आहे, तुम्हाला पण माहीत आहे. आणि नशिबात ज्याच्या असतं ते कुणी काढून येऊ शकत नाही. आता मी 5 पंचवार्षात ही माझी 5वी टर्म आहे. मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्ममध्येच व्हायचं होतं. मागचे 3 टर्म माझे गेले पण मी मंत्री होऊ शकलो नाही, पण ह्या टर्ममध्ये झालो. शेवटी माझ्या नशिबात हे आता होतं ते मला नशिबात माझ्या होतं त्यावेळेला मिळालं. त्यामुळे नक्कीच ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळतं. तर त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते, एवढाच विषय आहे. त्यामुळे ज्या वेळेला निवडणूक आयोग, राज्य सरकार, कोर्ट हे आरक्षणाबद्दल, निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डातलं आरक्षण आणि नगराध्यक्ष पदाचं आरक्षण याच्याबद्दल ज्यावेळेला निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून पुढचा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुठेही घाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय म्हणजे गरज नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. योग्य वेळ आली की योग्य निर्णय आपण घेऊ, एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण सगळ्यांनी एवढी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आलात.
आणि रवी भैयाचा कार्यक्रम दरवर्षी हा असतोच. रवी भैयाचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा आपले आभार मानून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही म्हटलं मग अशी नशिबाचं, पण या सातारा जिल्ह्यात आणि या साताऱ्याकरांचं आणि 5 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. मला वाटतं आता कुठल्या भगिनीच्या नशिबात ती साडी आहे, ती पैठणी आहे. 5 साड्या काढलेल्या आहेत आणि मंचावर त्याचबरोबर आपल्या सातारा शहरातील जे मान्यवर आहेत, अमोलदादा मोठे असतील, त्यानंतर अविनाशदादा कदम असतील, त्यानंतर धनंजयदादा जांभळे असतील, फिरोजभाई पठाण असतील, विक्रमदादा पवार. मी मगाशीच बोलायचं राहिलं. विक्रमदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय. विक्रमदादा पवार आणि इथे असलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि चिठ्ठी काढलेली आहे, पहिलं नाव आहे, तुम्हीच घ्या. म्हणजे पहिलं बक्षीस आहे सो रुपाली अक्षय काळे, मंगळवार पेठ सातारा यांना पहिलं बक्षीस लागलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं चिठ्ठी निघाली आहे शारदा कैलास हादगे, मंगळवार पेठ सातारा. शारदा कैलास हादगे. त्याचबरोबर तिसरी चिठ्ठी निघाली आहे अलका बजरंग कदम, अलका बजरंग कदम. स्टेजवर या, ज्यांची नावं घेतली जातात त्यांनी स्टेजवर या. त्याचबरोबर चौथी चिठ्ठी जी आहे ती सौ रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी, सौ रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी. त्याचबरोबर शेवटची आणि 5वी चिठ्ठी जी आहे ती अश्विनी रोहन नावडकर, चिमनपुरा पेठ. अश्विनी रोहन नावडकर ही शेवटची 5वी चिठ्ठी. 5 नशीबवान या ज्या माझ्या मायमौली आहेत त्यांनी पुढे